आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की या संबंध प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं। रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले, ऐन वेळेला पायलट बदलला, पायलटच्या विम्याच्या संदर्भातला, जे पायलट होते त्यांची ट्रॅफिकमधली वाताहत जी काय झाली ती, त्यानंतर विमानातल्या अनेक गोष्टी, काचेची बॉटल, ह्या तुम्हाला पटतात की नाही पटत? दादांचा दुर्दैवी अपघाती निधन ही काय राजकीयदृष्ट्या मांडणी करण्याचा तो प्रश्न नाहीच आहे। हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राचा आणि देशाच्या सुरक्षेचा पण आहे आणि ज्या पद्धतीने जी घटना घडली त्याच्याबद्दलची सत्यता जनतेच्या समोर येणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून त्यांनी जे काय मुद्दे उपस्थित केले असतील त्या मुद्द्यासही चौकशी व्हावी, त्याच्यात दुमत असण्याचं काय कारण आहे? एक बाब अशी आहे की पहिल्या दिवसापासूनच आमची भूमिका राहिली की सखोल चौकशी व्हावी, मांडले गेलेले जे काय प्रश्न असतील त्यांनी एकट्याने मांडले असतील, अनेकांनी शंका वेगवेगळ्या उपस्थित केल्या असतील, त्या सगळ्या शंकांसहित तपास त्या दिशेने व्हावा जेणेकरून त्या शंकांची सुद्धा उत्तरं त्याच्यात आली पाहिजेत आणि त्याच्यावरती सत्य आलं पाहिजे। विलिनीकरणाला विरोध असं आपण कधीही म्हटलं नाही असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे म्हटलंय। विलिनीकरणाची चर्चा अजितदादांच्या मृत्यूनंतर सुरू करण्यात आली, ही बाब आमच्यासाठी क्लेशकारक होती असंही सुनील तटकरेंनी म्हटलंय। एबीपी माझाला सुनील तटकरे यांनी विशेष मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी या संदर्भात विस्तृत भाष्य केलेलं आहे। विलिनीकरण तुम्हाला का नको आहे? आम्हाला नको असं मी कधी म्हटलंय? तुमच्या आमदारांमध्ये बऱ्यापैकी नाराजी आहे की पुन्हा एकदा सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांसोबत नाही जायचं? नाही, एक भाग असा आहे की नाही, दोन बाबी आहेत। विलिनीकरणाला विरोध असं मी कधी म्हटलंच नाही। ऐका ना, दादा असताना दादाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी करणं हे माझं कर्तव्य मानत आलो आणि त्या पद्धतीने मी करत आलो। दादा असताना विलिनीकरणाची चर्चा कुठपर्यंत गेली होती दादांना आणि जे बाकीचे सहकारी सांगतील त्यांना माहिती। दादा नसतानाची निर्माण झालेली परिस्थिती वेगळी आहे। विलिनीकरणाची चर्चा ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून सुरू केली ती बाब आम्हाला सर्वांनाच क्लेशकारक वाटली, सर्वांनाच। कारणही नव्हतं ना, त्यावेळेला अंत्यविधी झालेले नव्हते, पण मग घाई का ना असं कोणाच्याकडनं वाक्य आलं की बहिणींना नेता करा म्हणून, भाग वेगळा आला। दुसरा भाग असा आहे की यथावकाश आता त्या बाबतीमध्ये आता वहिनी अध्यक्ष होती, राष्ट्रीय अध्यक्ष, त्याच्यानंतर काय प्रस्ताव आला तर येईल तो, मग कशा पद्धतीने मांडावा तो ज्यांनी त्यांनी ठरवायचा आहे। लिखित स्वरूपामध्ये मांडावा का चर्चेच्या माध्यमातून मांडावा की कोणाजवळ चर्चा करावी हा त्यावेळेला प्रश्न येईल। त्यामुळे विलिनीकरणाला हो की नाही हा बोलण्याचा आता तो क्षणच नाही आहे। विलिनीकरणाच्या प्रक्रियेनंतर एनडीए सोबत म्हणजे भाजपसोबत येणार का या प्रश्नाचं उत्तर का नाही असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेला आहे। प्रस्ताव आल्याच्या नंतर त्या प्रस्तावामध्ये नेमकं का असेल मला माहीत नाही, काय चर्चा पूर्वीच्या झाल्या असतील को कल्पना नाही। समीकरणं बदलल्याच्या नंतर आणखीन वेगळं काय येईल तर ज्या वेळेला येईल त्यावेळेला बघू। आज काय त्याच्यामध्ये काय वेगळं वाटण्याचं काही कारण येतच नाही ना। आम्ही भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएमध्ये आहोत। पक्षात विभाजन का झालं तर आम्ही एनडीएमध्ये गेलो म्हणून झालं। एनडीए म्हणजे कोण? भाजपबरोबर गेलं म्हणून जाहीर झालं। मग आता विलिनीकरणाच्या नंतर भाजपबरोबर ती येण्याची तयारी आहे की नाही असा मी प्रश्न गेल्या 15-20 दिवसात अनेक वेळेला विचारला। आता त्याचं उत्तर अजूनही आलं नाही, ते तर महत्त्वाचं द्यावंच लागेल ना। दरम्यान रायगडमध्ये सुनील तटकरे शिवसेनेला धक्का देण्याची